नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रमाकांत आणि ईश्वरी दोघंही किचनमध्ये असतात. तर लहान असताना अर्णवला पोळीचा लाडू खूप आवडायचा. याबद्दल बोलणं झालेलं असतं. मग ईश्वरी त्यांना सांगते की बनवा तुम्ही पोळीचा लाडू. तेव्हा रमाकांत म्हणतात की ठीक आहे, मी बनवतो, पण चिंटूला लाडू नेऊन तू दे. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही, तुम्ही बनवलाय ना लाडू, बनवलेला तुम्ही आहे, तर द्यायलाही तुम्हीच गेलं पाहिजे, असं ईश्वरी त्यांना सांगत असते. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की अगं नको, तुला माहिती आहे ना चिंटू कसा आहे. पण ईश्वरी म्हणते की नाही नाही, मी अजिबात ऐकणार नाही. मग लाडू घेऊन आता लाडू बनवल्यानंतर इकडे रमाकांत आणि ईश्वरी दोघंही अर्णवच्या पुढे येतात आणि त्याला लाडू देत असतात. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की हे का करताय तुम्ही एवढं सगळं, ह्या सगळ्या गोष्टी करून काहीच उपयोग नाहीये. आणि तिथं अंजली येते, त्यांचं गाठोडं घेऊन येते आणि तिथं येऊन सांगू लागते की यासाठी करतात ते, कारण इतक्या वर्षानंतर ते पुन्हा आलेत ना, ते या गोष्टींसाठी आलेत. म्हणजे अंजलीने एवढा मोठा गोंधळ घातलाय, तो म्हणजेच की सरळ रमाकांतवरती आता चोरीचा आरोप आलेला आहे. आता कसली चोरी केली, तर राकेशने कंपनीमध्ये 35 लाखांचा फ्रॉड केलेला आहे आणि ते पैसे राकेशने रमाकांतच्या गाठोड्यात ठेवलेले आहेत. आणि त्यामध्ये अंजली आता ते गाठोडं घेऊन अर्णवच्या समोर आली आहे आणि अर्णवला सांगते की हे सगळं या माणसाने केलेलं आहे. तर आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, ईश्वरी आणि अर्णव नक्की काय डिसिजन घेणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता ईश्वरी आईकडे गेलेली असते. तेव्हा सुप्रिया ईश्वरीला म्हणते की ईशू थांब जरा, श्रीखंड बनवले ते आणते मी. तेव्हा ईश्वरी म्हणते अगं आई, तुला माहिती आहे का, तुझ्या हातचं श्रीखंड खायची मला खूप इच्छा झालेली होती आणि नेमकं तू माझ्यासाठी श्रीखंडच बनवलेला आहे. तेव्हा मात्र सुप्रिया म्हणत असते की हो मला माहिती आहे, म्हणून तर तुझ्यासाठी मी श्रीखंड बनवलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर इकडे ईश्वरी त्याचबरोबर नमू सगळेजण तिथं असतात आणि तिघांनाही खूप आनंद झालेला असतो. त्यांच्याबरोबर शुभंकर सुद्धा तिथं आहे, तोही खुश झालेला आहे. आणि ईश्वरी म्हणत असते की खरंच आई, तुला खरं सांगू का. मग ईशूला नम्रता विचारते, कर्णिका कशी असते ग, म्हणजे तिचं काय चालू आहे आता, छान बोलते ना ग ती. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की अगं हो, तुला माहिती आहे का, तिला ना खूप बोलायला लागतं. तेव्हा नम्रता तिला चिडवायला सुरुवात करते की लागणारच ना, कारण तिच्या मामीला तरी काही कमी बोलायला लागतं. ऑब्विसली हे असंच आहे, म्हणजे तू ज्या पद्धतीने बोलते वागते त्याच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. हे ऐकल्यानंतर इकडे शुभ पण म्हणत असतो की बरोबर आहे, कसे तिची मामी सुद्धा तेवढंच बोलते ना, त्याच्यामुळेच आहे हे सगळं. आणि त्याचबरोबर सुप्रिया तिथं असते. सगळेजण अगदी खूप आनंदात आहेत, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपापल्या गोष्टी हँडल करत आहे. आणि तेवढ्यातच इकडे नम्रता आईला म्हणते की आई जरा लोणचं आणशील का गं. मग सुप्रिया आतमध्ये लोणचं आणायला जाते आणि नेमकं त्याच वेळेस आता ईश्वरीच्या हातून श्रीखंडाचा चमचा जो असतो तो खाली पडतो. तेव्हा ईश्वरी तो चमचा घ्यायला सांगते शुभूला. शुभू तो चमचा घेण्यासाठी खाली वागतो आणि तेव्हा त्याच्या हाताला लागलेला आहे, त्याच्या हाताची जखम जी आहे ती इकडे ईश्वरीला दिसते. ईश्वरी त्याला विचारते सुद्धा काय झाले रे, कारण ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की शुभंकरच्या हाताला लागले आणि ती गोष्ट तो लपवून ठेवतोय. तेव्हा शुभंकर म्हणतो नाही नाही काही नाही झालेलं, आणि तो शर्टच्या स्लीव्जने ती जखम जी आहे ती झाकून ठेवत असतो. त्याच वेळेस ईश्वरी म्हणते अरे शुभू, तर शुभू मात्र तिथून गायब झालेला असतो. त्याच वेळेस इकडे ईश्वरी म्हणते काय आहे हे, ती विचार करत असते. नमू म्हणते अगं ईशू नको लक्ष देऊ, तो तसाच आहे, तुला माहिती आहे ना, असं नमू ईश्वरीला सांगते. इकडे रमाकांत हॉलमध्ये आलेले असतात. कोणी आहे का, कोणी आहे का असं विचारत असतात. तेव्हा मात्र त्यांना तिथे कोणीच दिसत नाही. त्यांना तर आता चहा हवा आहे. अर्णवची मीटिंग सुरू आहे. अर्णव पण त्यांच्याकडे काही पाहत नाहीये. अर्णवला काही त्याच्याशी देणं घेणंच नाहीये ना, म्हणजे त्यांनी काही मागितलं किंवा त्यांना काही हवं असेल तरीही अर्णव त्यांच्याकडे लक्ष देत नसतो. आणि मग ते म्हणतात की ठीक आहे, आता मलाच जाऊन केला पाहिजे, इथे जर कोणी नाही तर मीच जाऊन बनवून घेतो चहा, असा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि ते चहा बनवण्यासाठी जातात. मग अर्णवच्या लक्षात येतं ते किचनमध्ये गेलेले आहेत. मग चहा बनवण्यासाठी जे काही भांडं, जे साहित्य लागतं ते शोधतात आणि ते साहित्य घेतात. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी
शुभंकरकडे पाहत होती. तिच्या लक्षात आलेलं होतं, तिच्या डोळ्यासमोरून त्या गोष्टी काही जात नसतात. इकडे बाबांनी आता चहा ठेवायला घेतलेला असतो आणि ते चहा ठेवत असतात तेव्हाच अर्णव तिथे येतो आणि अर्णव त्यांना विचारतो, काही हवंय का? नाही, तुम्ही आवाज द्यायचा होता ना. हे सगळं एवढं करत बसायची काही गरज नव्हती. तेव्हा मात्र इकडे आता जेव्हा हे सगळं घडतंय तेव्हा अर्णवला ते म्हणतात की चहा बनवत होतो, तुला देऊ का, असं सांगितलं जातं. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही नाही, मला नकोय, मी काही चहा वगैरे पित नाही, असं अर्णव स्पष्टपणे सांगतो. तेव्हा बाबांसाठी आता अर्णवने स्वतः तर चहा बनवलेला नाहीये, उलट त्यांनीच विचारलं होतं तुला चहा करू का, तर अर्णव त्यांना म्हणालेला असतो की मला नाही आवडत आहे. म्हणजे अर्णव चहा घेत नाही ही गोष्ट आपल्याला तर माहितीच आहे. मग अर्णव फोनवर बोलत असतो, शिर्केंवरती ओरडत असतो आणि नेमकं घडतं असं की बाबा चहा कपात ओतून घेत असतात आणि अर्णवच्या ओरडण्यामुळं त्यांच्या हातून ते चहाचं जे भांड आहे ते निसटतं आणि चहा त्यांच्या पायावरती सांडतो. तेव्हा अर्णव पुन्हा तिथे येतो आणि म्हणतो, काय हे असं कसं झालं आणि तुम्ही येऊन इथं धडपड करायची गरज काय होती, कारण त्यांच्या पायाला लागले. ही गोष्ट जेव्हा घडते तेव्हा मात्र अर्णवला खूपच छान वाटलेलं असतं. तो म्हणजे बाबांना खूप छान वाटलेलं असतं. अर्णव त्या काळजीने धावत आलेलं असतं. इकडे ईश्वरी विचार करत असते. तेवढ्यातच सुप्रिया तिथे येते आणि सुप्रिया म्हणू लागते की काय झालं ग. तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं काही नाही आई, आत्ता सध्या तरी ना तुला नाही सांगू शकत आहे. सुप्रिया म्हणते मला काय वाटतंय माहिती आहे का ईशू, आता ना आपल्याला नम्रता आणि आकाशच्या लग्नाबद्दल ठरवावं लागणार आहे. किती दिवस झालेत साखरपुडा होऊन त्यांचा, मग ह्या गोष्टींबद्दल आपल्याला बोलावं लागणार आहे. तेव्हा ईशू म्हणते की अगं आई, थोडं थांबावंच लागणार आहे, कारण एवढ्या सहज ते नाही घडू शकत आहे आत्ता घरामध्ये. तेव्हा आई म्हणते काय झालं. तेव्हा ईशू सांगते की अर्णव सरांचे बाबा आलेत, मीच आणले त्यांना घरी आणि आता मला वाटते की तू त्यांना एकदा भेटावं आणि त्यांना भेटून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सॉर्ट आऊट केल्या पाहिजेत. तर ईश्वरी असं सांगते तेव्हा आई घाबरते. आई म्हणू लागते की अगं नाही, शक्य नाही येते, मी कसं त्यांच्यासमोर जाणार आहे, वाटते तुला तेवढं सोपं नाही येते. तेव्हा ईश्वरी म्हणते पण आई, ही एकमेव संधी आहे की तुम्हाला दोघांना निर्दोष सिद्ध करण्याची, आणि तू जर अशी माघार घेतली तर कसं चालेल सांग बरं मला, कारण आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आहे, फक्त तुला समोर जाऊन त्यांच्याशी बोलायचं आहे. म्हणजे मला तुमच्या दोघांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील ते करणं सोपं जाणार आहे, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे बाबांना भाजलेलं असतं. अर्णव त्यांना घेऊन बाहेर येतो, त्यांची जखम जी आहे ती क्लीन करतो आणि त्यानंतर तो म्हणतो की आता क्रीम लावली पाहिजे. मग फर्स्ट एड बॉक्स कुठं आहे. मग तो लगेच ईश्वरीला फोन करतो आणि ईश्वरीला म्हणू लागतो की फर्स्ट एड बॉक्स कुठं ठेवलेला असतो. ईश्वरी म्हणते काय झालं. तर अर्णव तिला विचारू लागतो की सांग ना, मी सिंदूर कुठं आहे, आता मला ते गरजेचं आहे. तेव्हा ईश्वरी विचारते हो, डायनिंग टेबलच्या शेजारचं ड्रॉवर आहे ना त्याच्यात आहे, पण तुम्हाला काही लागले का. तेव्हा अर्णव फोन कट करतो, तिला काहीच सांगत नाही. आणि मग अर्णव फर्स्ट एड बॉक्स घेतो आणि क्रीम घेऊन येतो आणि बाबांकडे देतो. तेव्हा मात्र आता बाबांना तो सांगत असतो की ही क्रीम लावून घ्या. तेव्हा बाबा त्या क्रीमकडे पाहतात, हातात घेतात ती क्रीम, पण ती क्रीम काही त्यांना लावता येत नाही, कारण त्यांच्या पायापर्यंत त्यांचा हात पोहोचत नसतो. तेव्हा मात्र अर्णव तिथं म्हणतो द्या इकडे, आणि ती क्रीम घेतो आणि बाबांच्या पायाला स्वतःच्या हातांनी लावत असतो. तोपर्यंत ईश्वरी तिथं पोहोचलेली असते, पडद्याच्या आड लपून हे सगळं पाहत असते आणि तिला छान वाटतं. त्याच वेळेस अर्णव म्हणतो की हे सगळं काय आहे, कारण त्याला काळजी तर वाटत असते. तो म्हणत असतो एवढी धडपड करायची काय गरज होती तुम्ही. तेव्हा ते म्हणतात की काही धडपड वगैरे मी नाही केलेली, चहा ठेवलेला होता आणि चहा घेत होतो, तू मोठ्याने ओरडला तेव्हा मी दचकलो आणि तो चहा सांडला. तेवढ्यात ईश्वरीचा फोन वाजतो आणि अर्णवला समजतं की ईश्वरी आलेली आहे. म्हणजेच ईश्वरी आलेली होती तरीही ती लपून बसली. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर काय हे, तू आली होतीस ना, मग का थांबलीस तिथं.
असं म्हणत ओरडायला सुरुवात करतो. आपल्याला अर्णवचा स्वभाव तर माहिती आहे तो कसा आहे, काय करू शकतो ते. आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते. त्याला म्हणत असते, "हो, बरोबर आहे. मला वाटलं तुमची दिलजमाई झाली आहे." "नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे ना?" असं ती बोलते. तेव्हा अर्णव म्हणतो, की "नाही, हे घे लाव. हे शक्य नाही आहे कधीच." मग ईश्वरी बाबांना विचारते, की "बाबा काय झालं हे? आणि एवढं सगळं लागलंय? काय केलंय हे सरांनी?" असं म्हणत असते. तेव्हा ते म्हणतात, की "अगं चहा ठेवायचा होता आणि हा चिंटू कोणावर तरी खूपच जोरात ओरडला आणि त्यामुळं माझ्या पायाला हे असं झालं. म्हणजे चहाचं पातेलं माझ्या हातून निसटलं." इकडे नम्रतासाठी सुप्रियाने सरबत केलेलं असतो. ती शुभंकरला विचारते. तेव्हा शुभंकर म्हणतो, की "नाही, मला नको आहे सरबत." आणि आकाश नम्रताला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेला आहे. नम्रता त्याला पाहते आणि तिला खूपच आनंद होतो. सुप्रिया देखील असते. सुप्रिया आणि नम्रता दोघंही त्याचं स्वागत करतात आणि तो त्याच्या हातातलं गिफ्ट घेऊन त्यांच्या घरामध्ये एंटर होतो. हे सगळं शुभंकर देखील पाहत असतो. हे सगळं पाहताना त्याला कितीतरी त्रास होत असतो. कारण नम्रता ही त्याला विश करत असते, त्याला आतमध्ये घेऊन येत असते आणि त्याच्याशी गोड गोड बोलत असते. शुभंकरचं डोकं फिरत असतं. त्याला हे सगळं पाहून खूपच वाईट वाटत असतं. घरात आल्यानंतर नम्रता त्याला विचारते, "आता हे काय आणलेलं आहे?" तेव्हा तो सांगतो, "तुझ्यासाठी खास गिफ्ट आणलेलं आहे." हे ऐकल्यावर तिला खूपच आनंद होतो. ती म्हणते, "खरंच माझ्यासाठी आणलंय?" तो म्हणतो, "नाही, शुभंकरसाठी आणलंय." मग ती हसायला लागते आणि म्हणते, "सांगा ना खरं काय आहे ते?" तो म्हणतो, "तुझ्यासाठी छान मी ड्रेस आणलेला आहे." हे ऐकल्यावर अजूनच शुभंकरला राग येऊ लागतो. कारण या दोघांचं चांगलं पटतंय आणि आकाश तिच्यासाठी छान छान गिफ्ट आणतोय आणि ते आपल्यासमोर तिला देतोय, हे पाहून त्याला खूपच त्रास होत असतं. तेवढ्यात सुप्रिया देखील आलेली असते. सुप्रिया पण त्याला विचारते, की यामध्ये काय आणलेलं आहे? तो म्हणतो, "मी नमूसाठी छान ड्रेस आणलेला आहे." सुप्रिया त्या दोघांनाही सरबत देते. ते दोघेही सरबत घेतात आणि गप्पा मारत बसतात. ते दोघं बोलत असतात. सुप्रिया देखील आनंद होतो, की आकाशने नमूसाठी गिफ्ट आणलेलं आहे. खरं तर ती म्हणते, "याची काही गरज नव्हती." पण आकाश म्हणतो, की "मला वाटलं घ्यावं म्हणून मी घेतलेलं आहे." आता आकाश आणि नम्रता दोघेही गप्पा मारत बसलेले असतात आणि त्यांच्याच पाठीमागे बसलेला शुभंकर त्यांच्याकडं बारकाईने लक्ष देत असतो आणि याच गोष्टीचा कदाचित त्रास आकाशला होत असेल म्हणून तो नमूला म्हणतो, "चल, आपण जरासं पाय मोकळे करून येऊया, थोडंसं बाहेर फिरून येऊया." तेव्हा लगेच नम्रता म्हणते, "हो, हो, चल जाऊया." सुप्रिया देखील त्यांना म्हणते, "चालेल, तुम्ही दोघं ना छानपैकी फिरून या. आल्यानंतर आपण छानपैकी जेवण करूया." ते दोघे बाहेर चाललेलेच असतात. तेवढ्यात लगेच त्यांच्याबरोबर जाण्यासाठी शुभंकर देखील उठलेला आहे. जसा शुभंकर उठलेला दिसतो, तसं सुप्रिया लगेच त्याला काम सांगते. म्हणते, "शुभंकर, तू कुठेच जाऊ नको हां. माझं तुझ्याकडं काम आहे. मला जरा ती पोते आहेत ना, ते उचलून द्यायचे आहेत. थांब जरासं तू." असं म्हणून त्याने तिला थांबवलेलं असतं. शुभंकरचा डाव आता खरं तर सुप्रियानेच हाणून पाडलेला असतो. शुभंकर ते दोघे उठले की त्यांच्या मागं-मागंच चाललेला असतो आणि आता सुप्रियाने मात्र त्याला अडवलेलं असतं. या गोष्टीचा आनंद आकाशला देखील झालेला असतो. कारण नेहमीच शुभंकर हा कबाब में हड्डी असं करत त्यांच्या मागं-मागं येत असतो. पण आता सुप्रियाने त्याची बरोबर गोड बोलून वाट लावलेली असते. त्यांच्या मागे-मागे चाललेला शुभंकर आता एका क्षणात थांबतो. कारण त्याला काम केल्याशिवाय पर्यायच नसतो. इकडे वल्लरी स्वतःच्या हातात त्या फिल्म्स घेतलेल्या आहे आणि फोटो घेऊन स्वतःचं कौतुक करत आहे. "वल्लरी, जिंकलीस तू. अगं तुझा डाव म्हणजे कसा असतो माहिती आहे ना?" असं ती स्वतःचीच तारीफ करत आहे. आता त्या धुमाळकडच्या फिल्म पण मिळाल्या आणि आता फोटो पण मिळाले. आता तुझं कोणीही काही करू शकत नाही. वाटत होतं ना, की मिळणार नाहीत? मग आता त्या ईश्वरीला सांग, की सगळं काही माझ्याकडे आहे. आता तू काय हातपाय हलवायचेत ना, ती हलव, असंही स्वतःशी बोलत असते. या फिल्म्स आणि फोटो आता जपून ठेवते. बघूया आता कोण काय करतंय ते. आता माझ्या एवढं चालाक कोण नाहीये, हे मला चांगलंच माहिती आहे. असं म्हणून ती स्वतःची तारीफ करत असते. स्वतःलाच शाब्बासकी घेत असते. जिंकलंस तू. खरंच तू शाब्बासकी देण्यासारखीच आहेस. कसं काय जमतं गं तुला वल्लरी? असं म्हणून ती स्तुती करत असते. आता त्या रमाकांतचं बघावं लागणार आहे, असं देखील ती मनाशी बोलत असते. काही केल्या हा रमाकांत या घरातून निघून गेला पाहिजे, असंही तिच्या डोक्यामध्ये येत असतं. त्यासाठी जे काय करावं लागेल, ते सगळं करण्याची माझी तयारी आहे,
असं ती स्वतःला समजावून सांगत आहे. आता या फिल्म्स मिळाल्या आहेत आणि हे फोटो पण माझ्याकडे आहेत. आता माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाही. कुणीही आलं तरी मला आता या घरातून बाहेर काढू शकत नाही, असं म्हणून ती हसत आहे आणि तिचं राक्षसी आनंद तो व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळते. इकडे राकेश त्याच्या रूममध्ये आलेला आहे. बाळ झोपला आहे आणि झोपलेल्या बाळाला देखील तो बोलतोय आणि म्हणतोय, "बाळा झोपलायस ना? बरं झालं झोपलायस तेच. तुझा बाप किती नालायक आहे ना, ते तुला कळत नाहीये त्यामुळं. छान आहे." असं म्हणून त्याने त्याच्या जवळची दारूची बाटली काढलेली आहे आणि दारूची बाटली काढून तो दारू पीत-पीत गादीवर बसलेला आहे. गादीवर बसून त्याने लॅपटॉप देखील काढलेला आहे आणि जवळच असलेल्या एका कागदातील काही नोटा त्याने हातात घेतल्यात आणि त्याचा तो वास घेतोय आणि म्हणतोय, "खरंच या करकरीत नोटांचा वास म्हणजे ना, जबरदस्त नशा आहे." त्यानंतर तो दारू पितो आणि मग लॅपटॉप उघडून त्याने त्यामध्ये असिस्टंटचे फोटो बघायला सुरुवात केलेली आहे. नोटांची नशा, दारूची नशा की असिस्टंटची नशा, यात सगळ्यात कडक नशा कोणाची आहे हे कळत नाही. पण मला तर वाटतंय या असिस्टंटचीच नशा सगळ्यात कडक आहे. असं म्हणून त्याने त्या फोटोकडं बघायला सुरुवात केलेली आहे. मिळत नाहीस तोपर्यंत तुझे फोटो तरी बघून घेतो, असं तो स्वतःशीच बोलून दाखवत आहे. पण एके दिवशी तरी मी तुला मिळवणार, असं तो बोलत असतो. तेवढ्यात पाठीमागून अंजली आलेली असते. तो एकदम घाबरतो, लॅपटॉप नीट करतो, दारू हळूच खिशात लपवतो. अंजली म्हणते, "काय करताय?" तो म्हणतो, "अगं काम करतोय." ती म्हणते, "अहो इतकं काम केलं तर मग आम्हाला कधी वेळ देणार तुम्ही?" तेवढ्यात अंजलीच्या लक्षात येतं, की घरात तर कसला तरी वेगळाच वास येतोय. ती राकेशला म्हणते, "तुम्हाला कसला वास येतोय का हो रूममध्ये?" राकेश म्हणतो, "नाही, मला तर असं वाटतंय ना, मला दारूचा वास येतोय रूममध्ये." असं ती म्हणते. राकेशला कळतं आता काय खरं नाही आपलं. तो लगेच आपल्याला फोन आलाय असं दाखवतो आणि इथं काय आवाज येत नाही. "हॅलो? हॅलो? हां, येतोय का आवाज?" असं म्हणत-म्हणत तो बाहेर निघून जातो. अंजलीला मात्र दारूचा वास येतच असतो आणि अंजली आणि आपल्यात काही या गोष्टीवर बोलणं होऊ नये असा विचार करून तो बाहेर गेलेला असतो. इकडं बाहेर अर्णव खूपच वैतागलेला असतो. त्याने शिर्केला फोन लावलेला आहे आणि तो म्हणतोय, "शिर्के तुम्हाला कळतंय का की किती फ्रॉड झालेला आहे ते? 35 लाखांचा फ्रॉड झालेला आहे. तुम्ही काय करताय? कोणती टीम यावर काम करत होती? त्या टीमला माझ्यासमोर हजर करायचं." आणि हे सगळं आता राकेशने ऐकलेलं असतं आणि राकेश घाबरून गेलेला आहे. कारण अर्णवने बरोबर तो घोटाळा उघडकीस आणलेला आहे आणि तो चिंतातूर झालाय. तो म्हणतो, "हे तर सगळं मी केलेलं आहे आणि आता ते 35 लाख घरातच आहेत. आता त्याची कशी विल्हेवाट लावावी ते कळत नाहीये. जर काही अर्णवला कळलं तर आपली वाट लागणार आहे." अर्णव इकडे चिडलेला असतो आणि तो म्हणतो, की त्या टीममधल्या सगळ्यांना उद्याच्या उद्या माझ्यासमोर हजर करायचं. मी बारकाईने सगळं बघितलेलं आहे. मला काही सांगायचं नाही. मला त्या 35 लाखाचं काय झालंय ते कळलंच पाहिजे, असं अर्णव बोलत असतो. तर इकडे शुभंकर आता नम्रताबरोबर फिरून झाल्यानंतर घरी आलेला असतो आणि त्याला ईश्वरी विचारते, "आज काय ऑफिसला गेला होतात का नमूकडे गेला होतात?" तर तो म्हणतो, "मी ऑफिसलाच गेलो होतो." त्यावर ईश्वरी म्हणते, "बरं ते ठीक आहे. पण मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये." तेव्हा तो म्हणतो, "काय झालं?" ईश्वरी म्हणते, "तुम्ही आमच्यापासून गोष्टी लपवून ठेवता ना?" आकाश म्हणतो, "नाही, काय लपवून ठेवलं?" तेव्हा ती म्हणते, "तुमच्यावर 2दा हल्ला झालाय ही गोष्ट तुम्ही मला सांगितलीच नाही." तो म्हणतो, "हो, ते म्हणजे कशाला उगाच सांगत बसायचंय. एक तर तुमच्या पाठीमागे सध्या किती त्रास चालू आहे ना, ते मला माहिती आहे. अर्णवच्या मागे सुद्धा किती त्रास चालू आहे ते माहिती आहे. मग कशाला या गोष्टी काढत बसायच्या?" तेव्हा ती म्हणते, "असं नाही, ज्या काही गोष्टी होतात ना, त्या सांगितल्या पाहिजेत." आणि तेव्हा तो सांगू लागतो, की "आजकाल मला असं वाटतंय, की माझ्यावर कोणीतरी वॉच ठेवतंय आणि मागच्या वेळेस माझ्यावर हल्ला देखील झालेला होता. तो हल्ला कसा झाला, त्याने दगड मारायचा प्रयत्न कसा केला आणि आकाशने तो कसा वाचवला, हे सगळं त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलेलं असतं." आकाशने अगदी व्यवस्थित माहिती दिलेली असते. एक दगड मारताना अडवून त्याने त्याचा हेल्मेट काढण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून गेला हे सगळं सांगून झालेलं असतं. आता तो त्याच्या रूममध्ये गेलेला असतो आणि ईश्वरीला शंका आलेली असते, ती म्हणजे शुभंकरची. कारण आकाश आणि नमू सांगतायत तशी जखम बरोबर शुभंकरच्याच हातावर आहे, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. पण तिचं मन तिला म्हणतं, की हे खरंच आहे का मी जरा जास्तच विचार करते, त्यामुळं मला असं सुचतंय. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की रमाकांतने स्वतःच्या हाताने पोळीचे लाडू बनवायचं ठरवलेलं आहे आणि ते पोळीचे लाडू खास ईश्वरी आणि अर्णवसाठी त्यांनी बनवलेले आहेत. अर्णव बाहेर बसलेला आहे आणि ईश्वरीला
रमाकांत म्हणतायत की हे लाडू तू अर्णवला देऊन यायचे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, तुम्ही बनवलेत ना, तर ते लाडू तुम्ही स्वतः घेऊन जायचे. खरं तर रमाकांतला देखील तेच अपेक्षित असतं. आपण स्वतः त्याच्यासाठी हे लाडू घेऊन जावे आणि तो स्वतः अर्णवसाठी ते लाडू घेऊन जातो. पण अर्णव त्यांच्यावर चिडतो आणि म्हणतो, आता हे काय लावलंय? तुम्हाला असं वाटतंय का की हे लाडू तुम्ही माझ्यासाठी बनवले म्हणजे मी तुमच्याशी चांगलं वागणार आहे? तर मी तुमच्याशी अजिबात नीट वागणार नाही. असं तो बोलतो आणि तेवढ्यात अंजलीने पैशाची मोठी थैलीच आणलेली आहे आणि ती अर्णवपुढं ठेवली आहे आणि ती म्हणते आहे की हे कशासाठी घरात आलेत ना, हे आता तुम्हाला कळेल. असं म्हणल्यानंतर रमाकांतला तर काही कळलेलं नाही आहे. पण आता रमाकांतवरचा हा डाग ईश्वरी कसा पुसून काढते ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.